रामकृष्ण जी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंतीच्या या उत्सवाच्या निमित्ताने, दत्त जन्माच्या निमित्ताने पुढचे 3-4 दिवस आपण जे चिंतन करणार आहोत ते दत्त भगवंताच्या जयंतीनिमित्तानं त्या संबंधानं थोडं चिंतन करूयात. मुळात दत्त भगवंताचं चिंतन करत असताना, दत्तगुरूचं चिंतन करत असताना, दत्तगुरूच्या जन्माचं चिंतन करत असताना उद्याच्या भागामध्ये आपण जन्माख्यान करणारच आहोत. पण आज दत्त संप्रदायाचा विचार करत असताना आपण वारकरी संप्रदायातील लोक सुद्धा दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असतात. आपल्याला माहिती आहे, हा दत्त संप्रदाय एक असा संप्रदाय आहे की जो अनेक संप्रदायाशी जोडलेला गेला. विशेषत्वानं जर विचार केला तर नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, आनंद संप्रदाय, इतर सर्वच संप्रदाय जवळपास दत्तगुरूंशी आपलं काहीतरी नातं जोडल्याचं आपल्याला दिसून येतं. नाथ संप्रदाय तर बघितला, नाथ संप्रदायाचा विचार केला, जो योग सामर्थ्यावर, जो योगावर आधारित आहे, सिद्धीवर आधारित आहे, तिथं दत्तगुरूंनाच प्रामाण्य त्या ठिकाणी मानताना आपल्याला दिसतात. नाथ संप्रदायाचा विचार करत असताना आपल्याला माहिती आहे, नवनाथ ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी दत्तगुरूंचं वर्णन आलं. दत्तगुरूंची मच्छिंद्रनाथाची भेट, दत्तगुरूंची गोरक्षनाथाची भेट आणि अनेक बाकी नाथांची दत्तगुरूंची झालेली भेट आणि दत्तगुरूंनी त्यांना केलेला उपदेश आपण अनेकदा ऐकत असतो. गोरक्षनाथांचा आणि दत्तात्रयांचा संवाद अवधूत गीता नावानं, अवधूत गीता या ग्रंथामध्ये सुद्धा तो आल्याचं आपल्याला दिसतं. अर्थात नाथ संप्रदाय दत्त संप्रदायाशी नवे दत्त महाराजांना त्यांनी गुरुस्थानी मानूनच हा नाथ संप्रदाय आहे असं आपल्याला दिसतं. महानुभाव संप्रदायाचा विचार केला, चक्रधर स्वामींनी सुद्धा दत्तगुरूंना आपलं दैवत मानल्याचं आपल्याला दिसतं. चक्रपाणी महाराज आहेत, गोविंद प्रभू महाराज आहेत, त्यानंतर चक्रधर स्वामी आहेत. यांचा जर परंपरेचा विचार केला तर ते सुद्धा आमची परंपरा दत्तगुरूपासूनची गुरु परंपरा ते मानताना दिसतात. अर्थात नाथ संप्रदाय सोबतच महानुभाव संप्रदाय आणि या नाथ संप्रदायातूनच पुढे आमच्या माऊलींनी ज्या नाथ संप्रदायाच्या दीक्षेतून माऊली आले, त्याच माऊलींनी पुढे हा जो वारकरी संप्रदाय जो भरीस नेला, ज्याचा वटवृक्ष केला, त्या संप्रदायात सुद्धा दत्तात्रयांचं स्थान अनन्यसाधारण असल्याचं आपल्याला दिसतंय. ज्या वारकरी संप्रदायाचा पाया माऊली ज्ञानोबाराय आहेत, ते ज्ञानोबाराय सुद्धा कुठेतरी या दत्त संप्रदायातून आले नाहीत का, याचा आपल्याला विचार केला पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांची गुरु परंपरा सांगत असताना आपल्याला माहिती आहे, आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्ष असे केला, गोरक्ष उडला गैनीप्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. नाही का? मग ही जी परंपरा आहे, आदिनाथापासून चाललेली ही नाथ परंपरा, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि नंतर माऊली ज्ञानोबारायांकडे आली. अर्थात ही नाथ परंपरा तर दत्तात्रयांची उपासना करणारी आहे, तर माऊली ज्ञानोबा सुद्धा त्याच परंपरेतून आले. अर्थात नंतर कृष्णनामाकडे लागल्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे. माऊलींच्या याच गुरु परंपरेच्या अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये आपल्याला असं दिसतं, गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. किंवा दुसरा अभंग आपण जर घेतला तर, आदिनाथ उमा बीज प्रगटली, मच्छिंद्राला धले सहज स्थिती, तेची प्रेममुद्रा गोरक्षादी धली, पूर्ण कृपा केली गैनीनाथ. अर्थात
आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि मग आमची माऊली. मग ज्या वारकरी संप्रदायाचा पाया, वारकरी संप्रदायाचं संस्थापक म्हणा जी माऊली ज्ञानोबा ते सुद्धा कुठेतरी दत्त परंपरेशी जुळलेले आहेत असं आपल्याला दिसतं. नवे नवे माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानोबा अभंगामध्ये एका ठिकाणी जो गोड अभंग आहे, पहिल्या मेरूच्या शिखरी, नाही का, त्या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबा शेवटच्या चरणामध्ये म्हणतात ना, हो ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया, असं माऊली ज्ञानोबरायांच्या अंतरामध्ये, हृदयामध्ये दत्तात्रय योगी बसले असं माऊली म्हणतात. इथून जर सुरुवात केली तर या वारकरी संप्रदायामध्ये पाया झाला आणि या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा खांब असलेले एकनाथ महाराज ते तर परंपरेनं दत्त परंपरेतच आहेत, माहिती आहे ना आपल्याला. त्यांच्याही परंपरेचा अभंग आपल्याला माहिती आहे. आदिनारायण साराचे सर केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मियाने बोध त्रिशी पै केलं, तो शेषला धला दत्तात्रय, दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण, दत्तात्रय जनार्दन एकनाथ, अशी गुरु परंपरा आहे. आणि आमचं भजन सुद्धा तसंच आहे ना, दत्तात्रय जनार्दन एकनाथ, नाही का. मग वारकरी संप्रदायाचा खांब असलेले नाथराय सुद्धा या परंपरेशी संबंधित आहे. आणि पुढे जाऊन वारकरी संप्रदायामधले तुकोबारायांचे सुद्धा आपल्याला 2-3 अभंग माहिती आहेत. म्हणा माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया, किंवा तिला शिरे सात त्या माझे दंडवत, काखे जोळी पुढे श्वान, काखे जोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, काखे जोळी पुढे श्वान. अर्थात तुकोबारायांनी सुद्धा दत्तगुरूच्या सगुण रूपाचं वर्णन केल्याचं आपल्याला दिसते. मी का सांगतो आहे, विविध संप्रदायामध्ये दत्तगुरूंचं त्या ठिकाणी गुरुला मानणारा संप्रदाय आहे. विविध संप्रदायामध्ये दत्तगुरूंचं भजन करणारे महान महात्मे आहेत, साधू आहेत, सत्पुरुष आहेत. अहो नाथराय तर दत्तगुरूंवरती नाथरायांची खूप अभंग आहेत. मला दत्त माझी माता, दत्त माझा पिता, आहे की नाही. किंवा पुन्हा दत्ताचं नामस्मरण करा, असेही अभंग आपल्याला माहिती आहे. एवढंच कशाला, दत्तगुरूंची जी आरती प्रसिद्ध आहे ती आरती सुद्धा आमच्या शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी लिहिल्याचं आपल्याला माहिती आहे. आणि तीच आरती आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे ना. हो, मला असं वाटतं आज आपण त्याच आरतीचा थोडा विचार करावा, नाही का. आपल्याला सर्वांच्या पाठांतरातली आरती आहे दत्तगुरूंची आरती. आपण त्या आरतीवर थोडंसं चिंतनास करू. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन समाधी नाही ध्यान. जय देव जय देव जय श्री गुरुदेवा, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती उवाळिता हरली भवचिंता, जय देव जय श्री गुरुदत्ता. नाथरायांनी ही आरती दत्तगुरूंची केली. 4 चरणाची आरती आहे, 4 कडव्याची आरती आहे आणि सर्वत्र आपण म्हणत असतो ही आरती. या आरतीचा थोडा विचार केला तर नाथराय दत्तगुरूंचं या आरतीमधून वर्णनच करतात असं आपल्याला दिसतं. काय म्हणतात नाथ महाराज? नाथ महाराज वर्णन करताना म्हणतात, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना. हे दत्त भगवान कोण आहेत? कोण आहे ते दत्त भगवान? त्रयमूर्ती, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हे जाना. हे दत्तगुरु कोण आहे? जाना हो. कोण आहे ते? हे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आहे. त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रजतम हे 3 गुण आहेत ना. या गुणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा या गुणाला आश्रय देणारे हे त्रिगुणात्मक दत्त आहेत. आणि त्रयमूर्ती आहे. त्रयमूर्तीचं माहितीच आपल्याला, ब्रह्मा विष्णू महेश, नाही का. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे 3ही जिथे एकवटले ते दत्तगुरु आहेत. म्हणून नाथराय म्हणतात त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना.
त्रिगुणाचा विचार केला तर जसं सत्व रजतम हे जे त्रिगुण आहे तसंच तीन वृत्तीचा विचार करावा लागेल. उत्पत्ती आहे, त्यानंतर पालन पोषण आहे आणि संहार आहे ना. उत्पत्ती ब्रह्मदेवाचं काम आहे, पालन पोषण विष्णूचं काम आहे आणि संहार हे भगवान शंकराचं काम आहे. आणि मग असे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही ज्यांच्या ठिकाणी आहेत ते दत्तगुरु आहेत. म्हणून नाथराय म्हणतात त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. आणि तिन्ही गुणाचा अवतार आहे. जसं म्हटलं मी सत्व रजतम गुणाचा ज्यांना बाधा नाही पण ज्यांनी आश्रय त्यांना दिला असे त्रिगुणी अवतार. या त्रिगुणाचा जो अवतार आहे, या त्रिमूर्तीचा जो अवतार आहे तो कोण आहे? तो या त्रैलोक्याचा राणा आहे. राणा म्हणजे राजा. या त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे राजे आहे तो दत्तगुरु. म्हणून महाराज म्हणतात त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमान, नेती नेती शब्द नये अनुमान. नेती नेती म्हणजे नाही नाही. भगवान दत्तगुरुलाच त्याचं स्वरूप जर समजून घेण्याचा प्रयत्न केला, दत्तगुरूंना कळून घेण्याचा जाणण्याचा प्रयत्न केला महाराज, तर ते वेदालाही शक्य होत नाही, श्रुतीलाही शक्य होत नाही. जसं आपण नेहमीप्रमाणे बघतो ना, वेदाशी कानडा श्रुतीशी कानडा. वेदालाही कळत नाही, श्रुतीलाही कळत नाही, कोणालाही त्याचा अनुमान लागत नाही असे दत्तगुरु. म्हणून श्री एकनाथ महाराज या आरतीमध्ये वर्णन करताना म्हणतात नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाज नये ध्यान. देवादिकांच्या, सुरवरांच्या, ऋषींच्या, मुनींच्या त्यांच्याही ध्यानात जो येत नाही, समाधी अवस्थेमध्ये सुद्धा जो आपल्याला कळून येत नाही, एवढा अगम्य, एवढा अपरंपार महिमा असलेला, एवढा रहस्यमय असलेला देव म्हणजे आमचे दत्तगुरु आहेत. म्हणून नाथराय म्हणतात त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोकी राणा, नेती नेती शब्द नाही अनुमान, सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्यान. जय देव जय देव जय जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. असे गुरुदेव. एक लक्षात घ्या, भगवान दत्तात्रयांना गुरु या शब्दानेच जास्त आपण म्हणताना पण म्हणतो ना श्री गुरुदेव दत्त. भगवान गुरुही आहेत, भगवान देव सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे आपण जी देव होय गुरु विठोबाच्या बाबतीत आपण म्हणतो, तसं भगवान दत्तगुरूंच्या बाबतीमध्ये ते गुरुही आहेत, देवही आहे. आणि त्यांची आरती करताना मग नाथराय म्हणतात जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. अशा भगवान दत्तात्रयाची आरती करताना व्यावहारिक संसारिक चिंता सोडाच हो. भवसागरातून तरुण जाण्याची चिंता सुद्धा हरली, ती सुद्धा हरवली. महाराज म्हणतात आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव जय श्री गुरुदत्ता. नाथरायांनी सुंदर आरती लिहिली आपल्याला माहिती आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये महाराज म्हणतात सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्याशी कैसी कळेल ही मात, पराई परतले तेथे कैसा हेत, जन्म मरणाचा पुरलाश अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता. मुद्दावर मी आरतीवर चिंतन करतो, आपल्या लक्षात आलं असेल. आपण बरेचदा आरती म्हणून जातो पण आपल्याला अर्थ सहसा आपण त्या अर्थाच्या भानगडीत पडत नाही. आणि या दत्त जयंतीच्या निमित्ताने काय चिंतन करावं म्हणून मुद्दाम या आरतीवर आज चिंतन करण्याचा हा प्रयत्न आहे. नाथरायच म्हणतात सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, आत बाहेर दत्तात्रय भगवंता तूच आहे. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, तू एकटा, तू दत्त. दत्त भगवंता तुम्ही सभाय, आत बाहेर तुम्हीच. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, पण तरी तू आतही आहे, तू बाहेर आहे, तू सर्वत्र आहे, तू सर्वत्र भ्रमण करतो.
असा भगवान दत्तात्रया तुम्ही सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, पण आम्ही अभागी, आम्ही अभागी, आम्ही अनाथ, आम्ही अपराधी, आम्ही वेडे, आम्ही अज्ञानी, आम्हाला ते कळत नाही ना. नाथराय म्हणतात अभाग्याशी कैसी कळेल ही मात. मात म्हणजे गोष्ट. तुम्ही सबाह्य अभ्यंतरी आहात, तुम्ही आत आहात, बाहेर आहे, पण आमच्यासारख्या अभाग्याला काय कळेल हो? तुमचं वर्णन करायला गेलेली वाणी सुद्धा वर्णन करू साधी वाणी काय? महाराज म्हणतात परापच्यंते मध्यमा वैखरी सांगितल्या ना 4 वाणी, त्यातल्या परा ही परतले ते काही सहायित. परा वाणीनं सुद्धा तुमचं वर्णन करता येत नाही, तेव्हा आमच्यासारख्या अभागे काय करतील हो? तेव्हा अभाग्याशी कैसी कळेल ही मात. परा ही परतले ते काही सहायित. जन्म मरणाचा पुरलाच यंत. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. आपण सर्वत्र आहात दत्तगुरु, आपण सर्वत्र आहात. आमच्यासारख्या अभाग्याला आपलं महात्म्य लवकर कळत नाही, आमच्या वाणीनं ते वर्णन करता येत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, आपला कृपाप्रसाद झाला तर जन्म मरणाचा पुरलाश अंत. जन्म मरण त्या ठिकाणी निघून जाईल, त्याचा अंत होईल. पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण आपल्या कृपाप्रसादाने आम्हाला लाभणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. महाराज म्हणतात जन्म मरणाचा पुरलाश अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. भवसागरातून तरण्याची चिंता आमची हरली. आम्ही तुम्हाला तुमची आरती करतो, तुमचे गुणगान करतो. 3ऱ्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात दत्त येऊन या उभा ठाकला, दत्त येऊन या उभा ठाकला. सद्भावे साष्टांग प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता. महाराज म्हणतात दत्त येऊन या उभा ठाकला. आम्ही जर तुमचं ध्यान केलं तर आपण दत्त म्हणून आमच्या समोर उभे ठाकाला. हे आपल्याला माहिती आहे. दत्त या शब्दाचा अर्थच मुळात काय जर विचार केला ना, दत्त म्हणजे साक्षात, दत्त म्हणजे प्रत्यक्ष, दत्त म्हणजे जागृत. आपण बरेचदा म्हणतो ना हो काय तुमचं नाव काढलं आणि तुम्ही दत्त म्हणून उभा राहिलात. दत्त याचा अर्थ साक्षात, दत्त याचा अर्थ जागृत, दत्त याचा अर्थ प्रत्यक्ष. महाराज म्हणतात तुम्ही आमच्या समोर प्रत्यक्ष उभे ठाकले आहात. दत्त येऊन या उभा ठाकला. सद्भावे साष्टांग प्रणिपात केला. तुम्ही सर्वत्र आहात, तुम्हाला आम्ही तुमचं नामस्मरण करून, तुमची उपासना करून तुम्ही आमच्यासमोर उभे ठाकले. आता आम्ही तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतो. आणि मग साष्टांग प्रणिपात केला, सद्भावानं साष्टांग प्रणिपात केला तर आपण प्रसन्न होऊन आम्हाला आशीर्वाद दिला. नाथराय म्हणतात तुम्ही उभे ठाकले, माझ्यासमोर तुम्ही उभे ठाकले, मी तुम्हाला साष्टांग सद्भावानं प्रणिपात म्हणजे नमस्कार केला आणि मग आपण प्रसन्न होऊन आम्हाला आशीर्वाद दिला. आणि परिणाम काय झाला? जन्म मरणाचा फेरा चुकविला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. महाराज म्हणतात दत्त येऊन या उभा ठाकला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. दत्त 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 दत्ताचं ध्यान केलं, आमच्या जन्म मरणाचा फेरा आपण चुकविला. नाथराया आरतीच्या माध्यमातून जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल, भवसागरातून पार व्हायचं असेल तर काय करावं? जणू हेच सांगतात की दत्त येऊन या उभा ठाकला. सद्भावानं साष्टांग दत्तात्रयाला प्रणिपात करावा आणि आपला जन्म मरणाचा फेरा चुकून घ्यावा, हेच यातून नाथरायांना सांगायचं आहे. नाथराय शेवटच्या चरणामध्ये, आरतीच्या शेवटच्या कडव्यामध्ये आपल्याला सांगतात आपण उभे ठाकला, आम्ही आपल्या भक्ती मार्गाला लागलो, शरण गेलो, अनन्य भावानं शरण गेलो. परिणाम असा झाला दत्त दत्त ऐशे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मी तूपनाची झाली बुळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव
शेवटच्या कडव्यामध्ये नाथरायांनी सुंदर असं वर्णन केलं. काय परिणाम झाला. दत्तगुरूंच्या उपासना आम्ही केली, दत्तगुरूंचं आम्ही ध्यान केलं आणि ध्यान केल्यामुळं आमच्या मनाला त्याचा छंद लागला आणि छंद लागल्याचा परिणाम असा झाला महाराज. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, हरपले मन झाले उन्मन. ध्यान लागलं, दत्त 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 असं ध्यान लागलं. मन हरपलं महाराज. मन आमचं नुसतं दत्त चरणाशी लीन झालं आणि उन्मनी अवस्था प्राप्त झाली महाराज म्हणतात. आणि परिणाम असा झाला, मी तूपणाची झाली बोळवण, मी तूपणाची झाली बोळवण. मी आणि तू हा भाव राहिला नाही, म्हणजे अद्वैतवादाचा विचार महाराजांनी ते सांगितला. द्वैतच नाही, मी कोण तू कोण हा विचार राहिला नाही, बोळवण झाली. मी तूपणाची झाली बोळवण, मी तूपणाची झाली बोळवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव जय श्री गुरुदेव दत्ता, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. महाराज म्हणतात, मी तूपणाची बोळवण झाली आणि दत्तात्रय भगवंता तुमचा मला ध्यान लागलं. आता मी तुमची आरती करतो. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. आणि त्यामुळं तुमची आरती आम्ही करतो. आमची भव चिंता जी आहे ती चिंता वारली. आता आमची चिंता राहिली नाही, आम्हाला कुठलीही काळजी राहिली नाही. आता आम्हाला आमच्या जन्माची काळजी नाही, मरणाची काळजी नाही, सुखाची काळजी नाही, दुःखाची काळजी नाही, मित्वाची काळजी नाही, तूपणाची काळजी नाही. मी तूपणाची बोळवण झाली. जन्ममरणाचा फेराही चुकला आणि आता आम्ही आपल्या पायाशी आलो. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, मी तूपणाची बोळवण झाली आणि तुमच्या ध्यानामध्ये आम्ही मग्न झालो. नाथरायांची अशी सुंदर दत्तात्रयाची आरती आहे. मुद्दामून या आरतीवरच आज मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे दत्त जयंतीच्या निमित्तानं काहीतरी चिंतन सेवा करावी म्हणून पुढचे 3-4 दिवस आपण चिंतन करणार आहोत. आज पहिलं चिंतन, पहिलं पुष्प झालं. उद्या दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण जन्माख्यान थोडं करणार आहोत आणि मग पुढे आणखी 1-2 दिवस आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आज इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्याच्या दत्त जन्माच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत एकदा सर्वांना रामकृष्ण हरी आणि दत्तगुरूंचं भजन करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.